तर नमस्कार मित्रांनो, आज चाललोय आपण रायगडला. तर चला जाऊया निसर्गाच्या सानिध्यात. मानगाववरतून मग परत महाडला जाणार, महाडवरतून परत तुम्ही रायगडच्या दिशेने येणार उलट. म्हणजे कुठे येणार, हा रस्ता जिथं मिळतो तिथंच तुम्ही एवढं गोल अख्खं फिरून तिथे येणार. त्याच्यापेक्षा तुम्ही निजामपूर मधून लेफ्ट घेतलात ना, डायरेक्ट वरती गडावरती. तर मित्रांनो, जेवण झालं का सगळ्यांचं? ओके ना सगळे? ओके ना? बरं, आता थांबायचंय का आपल्याला जायचंय? भाई ने बोला करने का तो करने का. बरोबर आहे, आदित्य भाई बोलते ते बरोबर आहे. मित्रांनो, जेवण झालंय. आता आम्हाला इथून निघायचंय का नाही निघायचं अजून डिसिजन नाही झालं. बघू आता 100% निघूयाच. सगळ्यांची इच्छा असल्यामुळे सगळ्यांची इच्छा असेल तर निघायच लागेल वाटते. कारण पुढे जाऊन जरा स्टे करू. अजून तर काय बघू, 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. थांबा. आमच्या आदित्य शिंदेने बघा काय आणलंय. म्हणा हे म्हणा बबू. नाही तसलं काही नाही, चांगले घे की पडाय फिडायची म्हणा. तर मित्रांनो, इथं हॉटेल पण खूप भारी होतं आणि जेवण बिवण आपल्याला खूप भारी भेटलं. तर तुम्ही पण इकडे रायगडला जात असाल तर नक्कीच जेवायला थांबा. जेवण पण मस्त आहे. मामाने आपल्याला खूप सहकार्य केलं. जेवण बिवण करून ठरलं डायरेक्ट निघाव, कारण का लेट नको करायला. मित्रांनो, यांची सगळ्यांची गांड फाटली. त्यांना चांगलं 7 वाजता निघा म्हणलं होतं घराच्या बाहेर. तर भाई आता पाऊस लागलाय. आता कसं वाटतंय? खूपच पाऊस लागला, त्याच्यामुळे आम्ही थांबलो. आता थोडस स्टे भेटला आपल्याला, बरं झालं. आमचे आदित्य शिंदे, आमचे दाजी. काय बोलतो आज? माझी ऑर्डर चांगली फाटलेली नाही देख तो कसं सर मारा. सगळी आता भिजलेत चांगली जोऱ्यात. हे झोपाय हॅलो गाईज. तर झाले मित्रांनो सकाळ आपली. आता मस्त झोप बिप झाली. आता निघालो तर आम्ही आता तामिनी घाटाच्या अलीकडे थांबलो होतो. पाऊस लय चालू होता, त्याच्यामुळे थांबलो होतो. चला निघू आता. अजून पण थोडा पाऊस चालू आहे. गुड मॉर्निंग. आम्ही थांबलोय चहा प्यायसाठी. आता वाटाणी बरं झाली तर चहा भेटला आम्हाला. आणि थंडी पण लय वाजते पावसामध्ये. द्या लवकर चहा. Hey guys, hey, how are you guys? This is a very big waterfall. काढता येत नव्हते. आता एकदम जबरदस्त व्ह्यू दाखवतो तुम्हाला. डोंगर काय हॉटेल सार ओके मध्ये हाय ग काय झाडी.
आता आणि या गावात बघतोय आता 1-2 किलोमीटर असलं धुकं की आम्हाला समोरचं पण माणूस दिसत नाही. तुम्ही बघू शकता, मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये. खाली पण रोड आहे बघ, दिसत नाही. दिसला का? अरे तो तिथं जायचं आपल्याला. नादाने ए इकडे थंडीने खूप काढलाय. खरंच लय छान वाटतंय बेबी. बघितला ना बेबी काय प्रॉब्लेम यार. 2च मिनिट ह्याला फक्त हात फिरवलं. माणसांपेक्षा भारी आहे माहिती का. मला लय आवडतं पिल्लू. बाय बाय. आता कसं वाटतंय काय? लय भारी वाटतंय का? तर मित्रांनो आम्ही चाललो चालत गडावर. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी बघू आता चालत रनिंग करते का, कारण का खूप दिवस झालं चालायची सवयच मोडली होती जरा. आपल्या मोबाईलची चार्जिंग पण संपली मेन म्हणजे. जेवढं होईल तेवढंच तुम्हाला दाखवलं माझ्याकडून, बाकी तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. चला तर आता हे पहिल्या दरवाजेपाशी आलोत आम्ही. ते बघा पाठीमागे दिसते. तर चला, तिकीटवरच आपल्याला तिकीट काढायला लागतं इथं. 25 रुपये एकाला तिकीट. 15 वर्षाच्या पुढं मुलाला. कशाचं तिकीट घेतात काय माहिती आता. तर मित्रांनो हे तिकीट घेणं बरोबर आहे का चुकीचं आहे मला बरोबर आहे. एकदम बरोबर. कशासाठी? लोक गड संवर्धनाला वापरत असाल तर योग्य ठिकाणी हे तुम्ही बघता इथं बाजार भरत होता. तर बाजार भरायसाठी हे सगळं असं उंचावर बनवलं होतं त्यांनी. आता हे सगळं पडलेलं आहे कारण का खूप दिवस झाला. आता 350 वर्ष पूर्ण झाली. तुळजापूरला जायच्या आधी तुळजापूरची आई आदिशक्तीची तुळजाभवानीची मूर्ती अफजलांना खंडित केली. पण महाराज जेव्हा तुळजापूरला गेले, महाराज जेव्हा पंढरपूरला गेले, त्यानंतर कोणाची माय व्हॅल्यू नाहीये की आपल्या देवी देवता आणि आपल्या आराध्याच्या खंडित करा. आपण पराक्रमाचा पुरुषार्थाचा ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे.
जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री नमोस्तुते ओम दुर्गे स्मृता हरति भेति महेश्वरं गोत्वत्थै स्मृता मतिमति पशुभां ददातु दुःखभयहरिणी का उपकार करणाय सदार्द्रचित्ता शेषान पहंसि दुष्टारुष्टातु कामान सकलान भिट्टान् त्वामाश्रितान् विपन्नराणान् त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति ॐ सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते दुर्गे स्मृता स्वस्थै स्मृता मतिमति वैश्वान् ददाति दारिद्र्य दुःख भयहरिणी कात्वदन्यान्तर्कोपकार करणाय सदार्द्रचित्ता ओम श्री शिवराजाय नमः श्री शिवराजाय नमः श्री शिवराजाय नमः ओम श्री शिवराजाय नमः ओम श्री शिवराजाय नमः तुम्ही दर्शन घेतलं ते बघू शकता. तिथं महाराजांचं समाधी होती आणि त्यांच्या मागे ते कुत्रं पण बघितलं ते त्यांच्यासोबत होतं लास्टपर्यंत असं म्हणतात. असं आता मला पण जेवढी माहिती भेटली तेवढी सांगतो तुम्हाला. आम्ही निघालोच आता दर्शन घेऊन. नाही खरंच यार मी भाग्य समजतो की मला इथं गडावर यायला भेटलं. आणि असं हे बघतोय ना त्या टायमिंगला मला वाटतं हे कसं केलं असेल त्या टायमिंगला. विचार करा, अशी माहिती ऐकली ना अंगात नुसत्या मुंग्या येतात. तर तेवढ्यातच आमचे सर खूप नाराज झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता सर खूप इमोशनल झालेत आमचे. सो हे माझे मित्र आहेत लहानपणीपासून चड्डीतलेत एकदम. आम्ही दोघं चड्डी पण घालता येत नव्हती आम्हाला. त्या टायमिंगचा हा माझा मित्र आहे. पण मला हे सगळी सवय माहिती आहे कसं काय काय. आता हे इतका नाराज झालाय म्हणता. सो इतका चिड़चिड़े हो गए है ये तो ऐसा अभी होता रहता है. वो हमारे को तो सवय लगा है. अभी कैसा है क्या सो गाइस हमारे को तो सवय लगा है अभी. सर का यही जो है तो गाइस ये सर का इस बार का नहीं है. सर का ये हमारे सर ऐसा है. हमारे सर जिधर भी हम लोग घूमने जाते तो मैं तो कैसा रहता मेरा तो मैं तो हमेशा सर के बिना किधर तो जाता नहीं हूँ. तो मेरा तो ऐसा रहता है. और सर इधर आने के बाद हमारे सर ऐसा नाराज होते हैं तो फिर मेरे को बहुत बुरा लगता है. तो गाइज दिस इज टू मच. को मनाने की कोशिश की जा रही है. तर चला मित्रांनो आपल्या मोबाईलची चार्जिंग संपलेली इथंच. तर आमचा ब्लॉग इथं संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि बाय बाय. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ. मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है.